Good morning, students. Now here we are also discuss about the call scenarios and calls in advance. Now, first of all, at the time of receiving the value of the shares in installment, that is called as the calls. म्हणजे कोणताही शेअर्स असेल त्या शेअरची व्हॅल्यू ही इन्स्टॉलमेंटमध्ये कंपनी काय करेल, कलेक्ट करेल किंवा कंपनीला रिसीव्ह होईल. आणि सच इन्स्टॉलमेंट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कॉल्स. तर त्याला काय म्हटलं जातं, कॉल्स असं या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजेच इथं the share call money received in full, then calls in arrears, त्यानंतर calls in advance. All these are the terms we are also discuss here. Then share calls money received in full, then bank account is debited in with full money received. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी शेअर्स कॉल असतील त्याची फुल मनी या ठिकाणी रिसीव्ह झाली असेल तर त्यावेळेस ते बँक अकाउंट डेबिटेड होईल. त्यानंतर कॉल्स इन ॲरियर्स, दॅट इज मनी रिसिव्ड इज लेस दॅन ड्यू, देन कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट इज डेबिटेड विथ द एंट्री फॉर बँक अकाउंट. म्हणजे या ठिकाणी कॉल्स इन ॲरियर्स म्हणजेच काय या ठिकाणी, तर जी काय ड्यू अमाऊंट असेल, तर फॉर एक्झाम्पल बघा इथं समजा या ठिकाणी कंपनी हॅज ड्यू, फॉर एक्झाम्पल ए लिमिटेड has due rupees 10 on call, then calls in arrears कॉल्स इन ॲरियर्स किती होईल, समजा या ठिकाणी 9 रुपीज या ठिकाणी काय झालं, काही भागधारकांनी दिले असतील, काही भागधारकांनी या ठिकाणी अनपेड जी काय अमाऊंट असेल ती अनपेड अमाऊंट समजा 1 रुपीज असेल, अनपेड अमाऊंट समजा 2 रुपये असेल, तर कॉल्स इन ॲरियर्स किती झाले त्या ठिकाणी 2 रुपीज. म्हणजे त्या ठिकाणी अमाऊंट किंवा मनी रिसिव्ड इज लेस दॅन ड्यू. मग त्याची एंट्री करत असताना बँक अकाउंट डेबिट जेवढी अमाऊंट रिसिव्ह झाली असेल ती कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट या ठिकाणी करावं लागेल. कॉल्स इन ॲडव्हान्स, that means the money of future installment received before the hand, that means the calls in account is credited with for the bank entry. म्हणजेच कॅश रिसिव्ड होत असतानाच्या एंट्री बरोबर आपणाला कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट असेल ते क्रेडिटला या ठिकाणी घ्यावं लागेल. किंवा जर भविष्यामध्ये एखादा इन्स्टॉलमेंटचे पैसे कंपनीला या ठिकाणी अगोदरच मिळाले असतील तर त्याला कॉल्स इन ॲडव्हान्स असं संबोधलं जातं. मग आता इथं कॉल्स इन ॲरियर्स, आता कॉल्स इन ॲरियर्स ही टर्म नेमकी काय त्याचा या ठिकाणी अभ्यास करूयात. समटाईम द शेअरहोल्डर्स फेल टू पे द अमाऊंट ड्यू ऑन इन्स्टॉलमेंट ऑर कॉल. म्हणजे भागधारक असतील ते भागधारक काही रक्कम असेल ती रक्कम कंपनीला या ठिकाणी देऊ शकत नाहीत. म्हणजे दे आर ऑल्सो फेल्स टू मेक द पेमेंट ऑफ द कॉल ऑर इन्स्टॉलमेंट. दॅट मीन्स द टोटल अनपेड अमाऊंट ऑन वन ऑर मोर इन्स्टॉलमेंट is known as calls in arrears or unpaid calls. That means the total unpaid amount on one or more installment is known as calls in arrears or unpaid calls. म्हणजे calls in arrears it is nothing but a unpaid call. कुणी अनपेड केला असेल तर शेअर होल्डरनं, साहजिकच इथं 2 पार्टीज आहेत, 2 पार्टीमध्ये हे ट्रान्झॅक्शन होणार आहे. कंपनी काय करणार आहे, कंपनी पैसे मागवणार आहे, परंतु देणारं कोण आहे, शेअर होल्डर्स आहेत. मग त्या शेअर होल्डर्स असतील त्या शेअर होल्डर्सनं पैसे या ठिकाणी दिले नसतील किंवा ते देऊ शकला नसेल तर ते देऊ न शकलेले अमाऊंट असेल ते त्यालाच काय म्हणतो आपण कॉल्स इन ॲरियर्स. म्हणजे कंपनीनं मागवलेली अमाऊंट भागधारकाकडून ॲज अ कॉल्स किंवा मागवलेला इन्स्टॉलमेंट आणि त्यापैकी न दिलेलं इन्स्टॉलमेंट असेल भागधारकांनी, त्यालाच कॉल्स इन ॲरियर्स असं म्हटलं जातं. सच अमाऊंट रिप्रेझेंटेड द अनकलेक्टेड अमाऊंट ऑफ कॅपिटल फ्रॉम द शेअर होल्डर्स. मग त्या अमाऊंटलाच काय म्हटलं जातं, तर अनकलेक्टेड अमाऊंट ऑफ कॅपिटल फ्रॉम द शेअर होल्डर्स अँड हेन्स इट इज शोन बाय द वे ऑफ डिडक्शन फ्रॉम कॉल्ड अप कॅपिटल टू अराइव ॲट पेड अप व्हॅल्यू ऑफ द शेअर कॅपिटल. म्हणजे कॉल्ड अप कॅपिटलमधून हे कॉल्स इन ॲरियर्स लेस केल्यानंतर आपल्याला जी काय परफेक्ट अमाऊंट मिळेल ते कुठली मिळेल, पेड अप व्हॅल्यू ऑफ द शेअर कॅपिटल. म्हणजे भागधारकांनी ॲक्च्युअलमध्ये पेड केलेले शेअर कॅपिटलची अमाऊंट. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी कॉल्स इन ॲरियर्सची कन्सेप्ट हे तुमच्या आता लक्षात आले असेल. म्हणजे इन सिम्पल सेन्स द कॉल्स इन ॲरियर्स इज नथिंग बट ए
द शेअरहोल्डर्स आर ऑल्सो फेल्स टू मेक द पेमेंट ऑफ द इन्स्टॉलमेंट, म्हणजेच या ठिकाणी भागधारक असेल त्या भागधारकांना या ठिकाणी इन्स्टॉलमेंट असेल ती इन्स्टॉलमेंटचे या ठिकाणी पेमेंट भरण्यास तो असमर्थ या ठिकाणी ठरत असेल तर या ठिकाणी जे फेल्स टू मेक द पेमेंट ऑन ड्यू कॉल्स सच unpaid calls or amount it is stated as the call scenarios. मग कॉल सिनॅरियसची आपण जर्नल एंट्री कशा पद्धतीने करता येईल तर त्याची एंट्री या ठिकाणी होईल कॉल सिनॅरियस अकाउंट डेबिट अमाऊंट ऑफ अनपेड कॉल्स, बँक अकाउंट डेबिट अमाऊंट रिसिव्ड ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड, टू शेअर अलॉटमेंट अकाउंट टोटल अलॉटमेंट मनी ड्यू, टू शेअर कॉल्स अकाउंट टोटल कॉल मनी ड्यू, म्हणजे अलॉटमेंट असेल त्याच्या या ठिकाणी ड्यूची अमाऊंट आणि कॉलची अमाऊंट ड्यूची आणि जी काय अनपेड अमाऊंट असेल ती या ठिकाणी डेबिटला आहे. नॅरेशन इल बिंग कॉल मनी ऑब्लिक अलॉटमेंट मनी रिसिव्ड ऑन जे काही नंबर ऑफ शेअर्स असतील आणि त्याच्या पर शेअर प्रमाणे ते हे झालं कॉल सिनॅरियसची एंट्री. त्यानंतर आता कॉल्स इन ॲडव्हान्स. आता कॉल्स इन ॲडव्हान्सची एंट्री करत असताना आपल्याला माहीत आहे एखादी वस्तू घेण्याच्या अगोदर तुम्ही दिलेले जे काही पैसे असतील त्याला आपण ॲडव्हान्स असं संबोधतो. मग त्याचबरोबर कंपनीनं मागणी करण्याच्या अगोदर जर एखादं इन्स्टॉलमेंट किंवा कॉलचे पैसे जर या ठिकाणी दिले असतील तर त्याला या ठिकाणी कॉल्स इन ॲडव्हान्स संबोधलं जातं. सम शेअर होल्डर्स मे समटाइम्स पे ए पार्ट ऑर होल अमाऊंट नॉट एट कॉल्ड अप बाय द कंपनी अँड सच अमाऊंट इट इज नोन ॲज द कॉल्स इन ॲडव्हान्स. मग त्यामध्ये अकॉर्डिंग टू टेबल एफ इंटरेस्ट ॲट अ रेट ऑफ नॉट एक्सिडिंग 12% पर ॲनम is to be paid on such advance call money and this amount is credited in calls in advance account and the following entry are also recorded. आता calls in advance एंट्री काय होणार आहे तर या ठिकाणी कंपनीला ॲडव्हान्स मिळालेला आहे. मग या ठिकाणी अगोदरच पैसे मिळालेले आहेत म्हणजे बँक अकाउंट डेबिट म्हणजे कॉल अमाऊंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे जी काही कॉलची रक्कम असेल ती ॲडव्हान्समध्ये रिसिव्ड झाली असेल ती टू कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट ही झाली एंट्री. And when calls become actually due and calls advance account is adjusted at the time of call and for that purpose we are also make that type of the entry. म्हणजे ज्यावेळेस कॉल असेल तो कॉल्सची या ठिकाणी आपण मागवला परंतु काही भागधारकांनी अगोदरच कॉल दिला असेल तर ते आपल्याला ॲडजस्टमेंटची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. ती एंट्री कशी होईल तर कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट म्हणजे कॉल अमाऊंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, बँक अकाउंट डेबिट रिमेनिंग कॉल मनी रिसिव्ड टू पर्टिक्युलर कॉल अकाउंट म्हणजे फर्स्ट कॉल अकाउंट असेल किंवा सेकंड कॉल असेल. नॅरेशन कॅन बिंग कॉल्स इन ॲडव्हान्स ॲडजस्टेड अँड कॉल मनी ड्यू रिसिव्ड. आता हेच या ठिकाणी आपण एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. त्या ठिकाणी एक्झाम्पल आणि त्यामध्ये याची जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल काय बघा. श्रेयस लिमिटेड डिड नॉट रिसीव्ह द फर्स्ट कॉल ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹3 per share which was due on 1st July 2020 and this amount received on 1st April 2021. Then open calls in arrears account and journalize the entries in the books of the company on 1st July and 1st April 2021 and also show and extract balance sheet on 31st March 2021. काय सांगितलेलं आहे तर श्रेयस लिमिटेड नॉट रिसीव्ह द फर्स्ट कॉल ऑन म्हणजे श्रेयस लिमिटेडला फर्स्ट कॉलचे 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 per share त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करूयात. बघूया त्याचं सोल्युशन कसं होईल. तर आता 10,000 इक्विटी शेअर्स असतील त्या 10,000 इक्विटी शेअर होल्डर्स असतील किंवा 10,000 इक्विटी शेअरचे ₹3 प्रमाणे या ठिकाणी पैसे मिळालेले नाहीत कुणाला श्रेयस लिमिटेडला म्हणजे हे अनपेड अमाऊंट झाली. मग एंट्री करताना कुठल्या तारखेला एंट्री करावी लागेल तर 1/7/2020ला हे या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत. एंट्री काय होणार कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट किती 10,000 शेअर्स त्याचं या ठिकाणी ₹3 प्रमाणे किती येणार ती अमाऊंट 30,000 येईल. म्हणजे एंट्री काय होणार आहे तर या ठिकाणी डेट कॉलममध्ये डेट येईल 1/7/2020. एंट्री काय होणार आहे कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट डेबिट टू काय येणार टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट टू इक्विटी
शेअर फर्स्ट कॉल अकाउंट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. अमाऊंट किती येणार आहे डेबिट कॉलममध्ये 30,000 आणि क्रेडिट कॉलममध्ये सुद्धा 30,000. नॅरेशन काय येईल being नॅरेशन बघा being amount due on first call being amount due on first call being amount due on first call on 10,000 shares. फर्स्ट कॉल ऑन किती शेअर्स आहेत 10,000 शेअर्स 10,000 शेअर्स 10,000 शेअर्स at rupees 3 per share at rupees 3 per share at rupees 3 per share is transferred to calls in arrears account. आता ही एंट्री झाली. आता ही 1/7/2020ला त्या ठिकाणी 10,000 रुपीज मिळाले नव्हते. आता त्यानंतर दुसरं पुढं काय सांगितले बघा परत दिस अमाऊंट वॉज रिसिव्ड आणि ती अमाऊंट कधी मिळाली 1/4/2021ला म्हणजेच नेक्स्ट फायनान्शियल इयरला पैसे मिळाल्याची सुद्धा आपल्याला एंट्री करावी लागेल. मग एंट्री काय होणार आहे बँक अकाउंट डेबिट. एंट्री काय होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट बिंग कॉल्स इन ॲरियर्स रिसिव्ड. कधी मिळाले तर 1/4/2021ला. मग आता ह्याचं या ठिकाणी ॲडजस्टमेंट कशी करायची नेमकं या ठिकाणी कॉल्स इन ॲरियर्स किंवा इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स किंवा इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स हे कशा पद्धतीनं आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपण बॅलन्स शीट कशी एक्स्ट्रॅक्ट करायची तर या ठिकाणी 31/3ला बॅलन्स शीट तयार करत असताना तुमचे कॅपिटल असेल तर कॅपिटल 30,000 मायनस दिसेल म्हणजे कॉल्ड अप कॅपिटलमधून मायनस 30,000 या ठिकाणी दिसतील. परंतु 1/4/2021ला ते या ठिकाणी रिसिव्ह झाल्याचं दिसेल म्हणजे पेडअप कॅपिटल तुम्हाला ते वाढल्याचं दिसून येईल. आता त्यानंतर नेक्स्ट टर्म या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स. म्हणजेच या ठिकाणी तो पॉईंट टेक्निकल पॉईंट आहे त्याच्यामध्ये काही जास्त या ठिकाणी नाही. परंतु पुढचा जो काय युनिट आहे पुढचा जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम या ठिकाणी कॉल्स इन ॲरियर्स असेल कॉल्स इन ॲडव्हान्स असेल त्याचा इंटरेस्ट असेल तो या ठिकाणी पार्ट जाणार. आता फॉर फीचर ऑफ शेअर्स. आता फॉर फीचर ऑफ शेअर्स इट इज ऑल्सो द इम्पॉर्टंट पॉईंट. द टर्म फॉरफिट ॲक्च्युअली मीन्स टेकिंग अवे प्रॉपर्टी ऑन breach of a condition. Breach of a condition. It is very common that one or more shareholders fails to pay their installment and or calls on due dates. That means the failure to pay call money results in forfeiture of shares. That means the forfeiture of shares is the action taken by the company or to cancel the shares. In simple word, forfeiture of the shares म्हणजे काय तर जे काय अलॉटमेंट केलं असेल त्या भागधारकाला आणि त्या भागधारकांना या ठिकाणी पैसे असतील ते पैसे या ठिकाणी देऊ शकला नसेल ड्यू डेटपर्यंत तर त्यावेळेस द डायरेक्टर्स आर ऑल्सो युजली फॉरफिट द सच पर्टिक्युलर शेअर्स. दॅट मीन्स कंपनी टू कॅन्सल द सच पर्टिक्युलर ऑफ द शेअर्स. दॅट मीन्स द डायरेक्टर्स आर ऑल्सो युजली empowered by the articles of association to forfeit those shares by serving the proper notice to the defaulting shareholders. म्हणजे जे डिफॉल्टिंग शेअरहोल्डर्स असतील त्यांना या ठिकाणी प्रॉपर नोटीस पाठवून या ठिकाणी ते शेअर्स असतील ते शेअर्स फॉरफिट केले जातील म्हणजे जप्त केले जातील. त्यांच्या या ठिकाणी शेअर्स असतील ते कंपनीचे ते कॅन्सल केले जातील.
म्हणजे वेन द शेअर्स आर फॉरफिटेड द टायटल ऑफ सच शेअरहोल्डर इज एक्झिस्टिंग बट द अमाऊंट पेड टू डेट इज नॉट रिफंड टू हिम. म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, त्याने पूर्वीची जी काय भरलेली अमाऊंट असेल ती पूर्वी भरलेली अमाऊंट त्याला या ठिकाणी रिफंड केली जाणार नाही. म्हणजे द शेअर होल्डर्स देन हॅज नो फर्दर क्लेम ऑन द कंपनी. द पॉवर ऑफ फॉरफिचर मस्ट बी एक्झरसाइज स्ट्रिक्टली हॅव्हिंग रिगार्ड द रूल्स अँड रेग्युलेशन प्रोव्हाइडेड इन द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन अँड इट शुड बी बोनाफाईड इन द इंटरेस्ट ऑफ द कंपनी. म्हणजेच फॉरफिचर शेअर केल्यानंतर भागधारकांना अगोदर पेड केलेली अमाऊंट असेल ती अगोदर पेड केलेली अमाऊंट परत केली जाणार नाही. द आर्टिकल्स ऑफ ए कंपनी युजली ऑथोराइज द डायरेक्टर्स टू फॉरफिट द शेअर्स ऑफ ए मेंबर ऑन अकाउंट ऑफ नॉन पेमेंट ऑफ a call or interest and thereon after serving him a prior notice are prescribed by the articles. Directors also have the right to cancel such forfeited shares and forfeited shares are also reallotted. म्हणजे जे काही जप्त केलेले शेअर्स असतील ते परत या ठिकाणी रिअलोटेड करता येतात. मग आता फॉरफिचर ऑफ शेअर्स, आता हे फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे काय, तर भागधारक या ठिकाणी डिफॉल्ट झाला असेल, तो या ठिकाणी काही कॉलची रक्कम भरू शकला नसेल, तर त्यावेळेस कंपनी काय करते, तर कंपनी या ठिकाणी अशा भागधारकांचं जे काय शेअर्स असतील ते शेअर्स जप्त करते. आता जप्त केलेले शेअर्स काय करणार, परत कंपनी रिइश्यू करते, रिअलॉटेड करू शकते. मग त्याचं या ठिकाणी अकाउंटिंग एंट्री कशी करणार, म्हणजेच मग स्टुडंटनं या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली लक्षात ठेवायची. मग आता मुद्दा हा आहे की अगोदरचे जे मिळालेले पैसे असतील ते नेमके पैसे, न मिळालेली अमाऊंट असेल ती न मिळालेली अमाऊंट, मग तो शेअर्स किती किमतीला इश्यू करायचा. म्हणजेच ॲट द टाइम ऑफ पासिंग ऑफ द फॉरफिचर ऑफ द शेअर्स स्टुडंट मस्ट बी केअरफुल अबाउट द फॉलोइंग मॅटर्स. अमाऊंट कॉल्ड अप, दॅट इज अमाऊंट क्रेडिटेड टू द कॅपिटल इन रिस्पेक्ट ऑफ द फॉरफिचर ऑफ द शेअर्स. म्हणजे जेवढी कॉल्ड अप अमाऊंट असेल तेवढी क्रेडिटेड केली असेल ते कॅपिटलला, ते फॉरफिचर ऑफ शेअरच्या बाबतीमध्ये पाहणं आवश्यक असतं. अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ दोज शेअर्स, म्हणजे ऑलरेडी जी काय अमाऊंट असेल ते अशा शेअरच्या बाबतीमध्ये ते पाहावे लागेल. अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ दोज शेअर्स, हे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावे लागतात. म्हणजेच या ठिकाणी जे कॉल्ड अप अमाऊंट असेल, जे शेअर कॅपिटलला या ठिकाणी क्रेडिटेड केली असेल, फॉरफिटेड शेअरची दुसरा मुद्दा विचारात घ्यावा लागतो, अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड ऑन द सच पर्टिक्युलर शेअर्स. आणि तिसरा मुद्दा विचारात घ्यावा लागतो, अमाऊंट ड्यू बट नॉट बीन रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ दोज शेअर्स, हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा विचारात घ्यावा लागतो. म्हणजे वी नो दॅट द शेअर्स कॅन बी इश्यूड, म्हणजे आपल्याला माहीत आहे की शेअर्स हे इश्यू केले जातात ॲट फर असेल, ॲट प्रीमियम असेल, म्हणजे अकॉर्डिंग टू एंट्रीज फॉर द फॉरफिचर ऑफ शेअर्स विल व्हॅरी विथ अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअर्स असेल त्या शेअरच्या बाबतीमध्ये ती जी काय एंट्री असेल ती एंट्री या ठिकाणी अकॉर्डिंग टू द सिच्युएशननुसार या ठिकाणी आपल्याला रेकॉर्डिंग करावे लागेल. म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअर्स विच वेअर इश्यूड ॲट फर, in this case share capital account will be debited with called up value of the forfeiture of the shares. Allotment on calls account will be credited with the amount due but not paid by the shareholders, and calls in arrears account be credited with due to the transfer of the calls in arrears account. म्हणजे forfeiture of the shares, forfeiture share account will be credited the amount already received in respect of these shares. म्हणजे share capital account debit, no shares, number of shares into called up value of the per share. 2. Forfeiture shares account, the amount already received on forfeiture of the shares. 2. Share allotment account if the amount due but not paid, and 2. Share first call account if the amount due but not paid, and 2. Share final call account if the amount due but not paid. म्हणजे या ठिकाणी जे फॉरफिचर शेअर्स असतील ते फॉरफिचर शेअर्सला सुरुवातीला मिळालं जे काय कॅपिटल असते, आता नंतर व्हेन ऑल अमाऊंट्स ड्यू ऑन अलॉटमेंट फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल हॅव बीन ट्रान्सफर टू द कॉल्स इन एरियर्स अकाउंट, म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, 2 कॉल्स इन एरियर्स अकाउंट अँड 2 फॉरफिचर शेअर अकाउंट अमाऊंट रिसिव्ड. मग ह्याची या ठिकाणी आपण जर्नल एंट्री या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे ए लिमिटेड फॉरफिटेड 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each फुल्ली कॉल्ड अप. आता इथं ए लिमिटेड
forfeited 30,000 equity shares of rupees 10 fully called up held by Mr. X for non-payment of final call at rupees 4 each. However, he paid the application money rupees 2 per share, allotment money rupees 4 per share, and these shares were originally issued at per, and he gave the journal entry for the forfeiture of the shares. म्हणजे इथं मिस्टर एक्स अँड कंपनी ए लिमिटेड, म्हणजे आता आपण इथे एक्झाम्पल पाहतोय. ए लिमिटेड इज द कंपनी, ए लिमिटेड इज द कंपनी, ए लिमिटेड ही कंपनी आहे. मिस्टर एक्स, प्रॉब्लेममध्ये मिस्टर एक्स इज द शेअरहोल्डर ऑफ ए लिमिटेड. म्हणजे शेअरहोल्डर म्हणण्यापेक्षा शेअरहोल्डर इथं म्हणता येणार नाही, कारण ते फॉरफिचर शेअर झालेत. एक्स लिमिटेड परचेसर ऑफ शेअर म्हणता येईल. मिस्टर एक्स इज परचेसर ऑफ शेअर ऑफ ए लिमिटेड. म्हणजेच कंपनी कुठल्या आहे? ए लिमिटेड इज द कंपनी. मिस्टर एक्स इज द परचेसर ऑफ द शेअर ऑफ ए लिमिटेड. मग आता इथं प्रॉब्लेममध्ये काय बघा, कंपनीनं काय केलं आहे तर फॉरफिटेड 30,000 इक्विटी शेअर्स. आता फॉरफिटेड म्हणजे काय केलं? जप्त केलं. फॉरफिटेड 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each. ऑफ रुपीज 10 each. एका शेअरची किंमत किती आहे? 10 रुपये. आता हे 10 रुपये काय झाले? फेस व्हॅल्यू. आता हे इन्स्टॉलमेंट कसे आहेत? इन्स्टॉलमेंट ऑफ रुपीज 10 each. 10 रुपयाचे इन्स्टॉलमेंट हे प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. आता 10 रुपयेमधले इन्स्टॉलमेंट किती आहेत? तर त्यामध्ये सांगितलेलं आहे ही पेड. मग कोण पेड? तर मिस्टर एक्स पेड ॲप्लिकेशन मनी ॲट रुपीज 10. अलॉटमेंट मनी किती? 4 रुपये. म्हणजे ॲप्लिकेशन बरोबर किती आहेत? ॲप्लिकेशन मनी रुपीज 2 पर शेअर. देन allotment money rupees 4 per share. allotment money rupees 4 per share. हे काय केलेत? पेड बाय मिस्टर एक्स कुणाला? टू द ए लिमिटेड कंपनी. ए लिमिटेड कंपनी. म्हणजेच या ठिकाणी एवढी रक्कम हे या ठिकाणी मिस्टर एक्सनं ए लिमिटेडला पेड केलेलं आहे. अनपेड अमाऊंट किती आहे? तर अनपेड अमाऊंट राहणार आहे इथं. अनपेड अमाऊंट बाय मिस्टर X is rupees 4 per share. Unpaid amount by Mr. X is किती आहे? रुपीज 4 per share. आता मुद्दा असा आहे, ही 30,000 शेअर्स काय केलेले आहेत? ए लिमिटेडनं जप्त केलेले आहेत. कुणाचे? मिस्टर एक्सचे. का जप्त केले? तर फॉर नॉन पेमेंट ऑफ फायनल कॉल ॲट रुपीज 4. कारण फायनल कॉलचे 4 रुपये असतील, ते 4 रुपयेप्रमाणे रक्कम असेल, ती रक्कम या ठिकाणी त्यांनी पेड केलेली नाही. म्हणजेच इथं वाय शुड द कंपनी हॅज फॉरफिटेड of the shares and what are the reason behind that forfeiture of the shares. म्हणजे फॉरफिचर शेअर्स का केले?
तर मिस्टर एक्स यांनी फायनल कॉलचे 4 रुपये प्रमाणे पैसे दिलेले नाहीत. मग त्याची जर्नल एंट्री आपण कशी करणार? तर इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड तर पहिली एंट्री काय होईल? तर पहिली जर्नल एंट्री होईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट टू फॉरफिचर शेअर्स अकाउंट. म्हणजे या ठिकाणी ते शेअर्स या ठिकाणी जे काही जप्त केलेले असतील ते जप्त केलेले शेअर्स त्याच्या या ठिकाणी आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल प्रमाणे या ठिकाणी 10 रुपये प्रमाणे एंट्री करावं लागेल. म्हणजे 30,000 इंटू ₹10 3 लाख टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट. त्यामध्ये या ठिकाणी किती आहे? 30,000 इंटू ₹4 किती आलं? 1,20,000 टू फॉरफिचर शेअर्स अकाउंट. आता याच्यामध्ये रिसिव्ड झालेले अमाऊंट किती आहेत? तर 6 रुपये प्रमाणे रिसिव्ड झालेले आहे. ते फॉरफिचर शेअर्स अकाउंटला आपण दाखवणार. तर टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट क्रेडिटेड 30,000 इंटू 6 1,80,000 अँड टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 30,000 इंटू 4 म्हणजे फायनल कॉलचे 4 रुपये प्रमाणे हे पैसे मिळालेले नाहीत. म्हणजे बिईंग द फॉरफिचर शेअर्स ऑफ 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इज फुल्ली कॉल्ड अप फॉर नॉन पेमेंट ऑफ फायनल कॉल मनी ॲट द रेट ₹4 इच ॲज पर द बोर्ड रिझॉल्युशन. मग ही झाली या ठिकाणी जर्नल एंट्री. कशाची? या ठिकाणी गिव्ह द जर्नल एंट्री फॉर द फॉरफिचर ऑफ द शेअर्स. फॉरफिचर ऑफ शेअर्सची जर्नल एंट्री कशी करणार आपण? तर अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी अलॉटमेंट शेअर्स असतील वगैरे समथिंग दॅट ते काय केलं असेल इक्विटी शेअर कॅपिटल क्रेडिट असेल तर इथं काय करावं लागेल? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आणि क्रेडिटला काय येणार? तर ज्या कॉलची अमाऊंट राहिली असेल ते कॉल आणि जेवढी अमाऊंट रिसिव्ह झालं असेल ते कुठं दाखवणार आपण? टू फॉरफिचर शेअर्स अकाउंट. हे अशा पद्धतीनं त्याची या ठिकाणी जर्नल एंट्री होईल. म्हणजे ही झाली जर्नल एंट्री कशाची? फॉरफिचर ऑफ शेअर्सची. आता त्यानंतर आणखी या ठिकाणी जर्नल एंट्री असतील त्या या ठिकाणी आपण पाहणारच आहोत. त्यानंतर या ठिकाणी रिइश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ शेअर्स. परत त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ द प्रॉफिट ऑन इश्यू ऑफ द शेअर्स. तो काय या ठिकाणी मुद्दा महत्त्वाचा नाही. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी ते बॅलन्स शीटमध्ये या ठिकाणी दाखवायचं प्रीमियम असेल वगैरे समथिंग दॅट ते सुद्धा आपण पाहणार आहोत. नोट्स टू अकाउंट या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतील. त्यानंतर इश्यू ऑफ द शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश त्याच्या या ठिकाणी एंट्री कशी करायची हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय? तर फॉरफिचर ऑफ द शेअर्सच्या बाबतीमध्ये आता इथं या ठिकाणी आपण त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर प्रॉब्लेमचं तर आपल्याला काय दिसतंय? तर या ठिकाणी आता हा इक्विटी शेअर्स असेल त्याची अमाऊंट शेअर कॅपिटलचा या ठिकाणी जो काय पार्ट असेल तो शेअर कॅपिटलला दाखवला पाहिजे. म्हणजे 30,000 इक्विटी शेअर्स असतील त्याचं या ठिकाणी इंटू ₹10 इज इक्वल टू किती अमाऊंट येणार आहे? 3 लाख. आता यापैकी जी काही कॅश रिसिव्ड असेल कॅश रिसिव्ड ती कुठली असणार आहे? 6 रुपये प्रमाणे ₹6. आणि जी काय नॉट रिसिव्ड कॅश असेल नॉट रिसिव्ड कॅश कुठली असणार आहे? तर फायनल कॉलची फायनल कॉल किती रुपये प्रमाणे? 4 रुपये प्रमाणे ₹4. मग एंट्री होताना ती एंट्री कशी होणार आहे? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट किती येणार आहे डेबिटला? 3 लाख. कारण ते जे काही जेवढं कॅपिटलची अमाऊंट असेल ते ऑलरेडी आपण ती क्रेडिटेड केली असेल. कधी? ज्यावेळेस या ठिकाणी अलॉटमेंट शेअर झाले असतील म्हणजे जप्त केल्यानंतर काय होणार आहे? जप्त केल्यानंतर ते शेअर्स या ठिकाणी तुम्ही कंपनीने या ठिकाणी जप्त केलेले आहेत. म्हणजेच इथं या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला?
तर इथं आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जप्त केल्यानंतर शेअर्स त्याचं या ठिकाणी आपल्याला जी काही कॅपिटलची अमाऊंट आपण क्रेडिटेड केली असेल ती आपल्याला डेबिटेड पुन्हा करावे लागेल. म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3 लाख. त्यानंतर काय येणार आहे, फायनल कॉल अकाउंट 2 काय येणार आहे, 2 फायनल कॉल अकाउंट, आणि त्यानंतर काय येणार आहे 2 शेअर. आता हे ते फॉरफिचर केलेले शेअर्स हे इश्यू केले नसल्यामुळं त्याच्या या ठिकाणी आपण एंट्री केलं नाही, फक्त जप्त केलेले जे काही शेअर्स असतील त्याची या ठिकाणी एंट्री केलेलं आहे. म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअरची एंट्री आहे, हे एक गोष्ट लक्षात घ्या. टू शेअर फॉरफिचर अकाउंट. आता इथं अमाऊंट या ठिकाणी दाखवताना कुठली दाखवणार, तर या ठिकाणी जे काय फर्स्ट कॉल असेल त्याला या ठिकाणी जे फायनल कॉल असेल ते फायनल कॉलला अनपेड अमाऊंट म्हणजे 30,000 इंटू किती ₹4 म्हणजे 1,20,000 येते. आणि फॉरफिचर ऑफ शेअर्सला अमाऊंट किती येणार, तर 30,000 इंटू 6 म्हणजे 1,80,000 येईल. 1,80,000 म्हणजे ही एंट्री कुठली केली आपण, तर फॉरफिचर ऑफ शेअर्स जप्त केल्यानंतर कंपनीला ते कशा पद्धतीनं अकाउंटिंगमध्ये दाखवावं, त्याच्या जर्नल एंट्री करावी लागेल, हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअरचं मिनिंग बघितलं, फॉरफिचर ऑफ शेअरची कन्सेप्ट आपण समजून घेतली, आणि फॉरफिचर ऑफ शेअर्सची या ठिकाणी आपण एंट्री केली. आता रिइश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ द शेअर्स, म्हणजे जप्त केलेले शेअर्स जर कंपनीनं इश्यू केले तर त्याची जर्नल एंट्री कशी करायची, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण कॉल्स इन ॲरियर्स पाहिलं, कॉल्स इन ॲडव्हान्स पाहिलं, त्यानंतर पाठीमागच्या लेक्चरला आपण या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चरला शेअर प्रीमियम, त्यानंतर या ठिकाणी डिस्काउंट असेल त्याच्या एंट्री या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता त्यानंतर आपण या ठिकाणी शेअर कॅपिटलचं जे काय या ठिकाणी पहिलं नोट्स टू अकाउंट आहे नंबर 1, त्याचा या ठिकाणी आपण प्रॉब्लेम असतील त्याच्यावरचे प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी आपण ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय, कॉल्स इन प्रीमियम म्हणजे काय, किंवा कॅपिटलचं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. कॅपिटलचं क्लासिफिकेशन ऑफ कॅपिटल आपण लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे अथोराइज कॅपिटल, त्यानंतर इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, पेडअप कॅपिटल, सबस्क्राईबच्या अगोदर कुठलं असणार आहे, कॉलडअप कॅपिटल, आणि शेवटी पेडअप कॅपिटल. मग कॉल्स इन ॲरियर्स कशामधून लेस करणार, कॉलडअप कॅपिटलमधून लेस. कॉल्स इन ॲरियर्स असलं की आपल्याला पेडअप कॅपिटल मिळेल. म्हणजे पेडअप कॅपिटल म्हणजे काय, तर ॲक्च्युअल अमाऊंट पेड बाय द शेअर होल्डर्स. म्हणजे शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट असेल ते सुद्धा आपण बघितलं आहे, त्याच्या टर्म बघितलेलं आहे. शेअर इश्यूड ॲट ए प्रीमियम ते सुद्धा टर्म बघितलेले आहेत. फॉरफिचर ऑफ द शेअर्स ते बघितलेलं आहे. ओव्हर सबस्क्रिप्शन बघितलेलं आहे. अंडर सबस्क्रिप्शन बघितलेलं आहे. ह्या सर्व टर्म आपण या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चरमध्ये या ठिकाणी पूर्ण आपल्या या ठिकाणी झाल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी जे नोट्स टू अकाउंट असेल, म्हणजे एखादा प्रॉब्लेम दिल्यानंतर त्याच्या या ठिकाणी पर्टिक्युलर आपण ते कशा पद्धतीनं दाखवू शकतो हे या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मग कॅशबुक असेल, आपण कॅशबुक आणि त्याच्या जर्नल एंट्रीज कसं कॅशबुक तयार होतं, कशा पद्धतीने या ठिकाणी ते अमाऊंट बॅलन्स शीटला कॅश बॅलन्स म्हणून दिसेल, ॲज अ शेअर कॅपिटल इकडं लायबिलिटीला दिसेल, आणि इकडे कॅश रिसिव्ह झाली असेल ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसेल. म्हणजे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपलं पहिलं युनिट असेल ते पहिलं युनिट या ठिकाणी कंप्लीट होण्याच्या या ठिकाणी प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे आत्ता आपण जर्नल एंट्रीज पाहिलेल्या आहेत. आता जर्नल एंट्रीमध्ये नेमकं या ठिकाणी काय करायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्या जर्नल एंट्रीचा सिक्वेन्स हा ठरलेला असतो, कारण त्याच सिक्वेन्सनं शेअर्स काय होतील, इश्यू होतील. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपल्या या ठिकाणी लेक्चर या ठिकाणी आपण आता थांबवूयात, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण एक प्रॉब्लेम हा शेअर इश्यूचा तो या ठिकाणी पाहूयात. आणि नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी नोट्स टू अकाउंट्स, त्यामध्ये शेअर कॅपिटल कशा पद्धतीनं दाखवलं जाईल, म्हणजे ऑथोराइज कॅपिटल नंतर इश्यूड ते आपण या ठिकाणी पाहूयात. आणि नंतर मग आपलं या ठिकाणी फर्स्ट लेक्चर असेल ते फर्स्ट लेक्चर कंप्लीट होईल. थँक्यू व्हेरी मच.